हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. मिश्राजी, आत्ताच माझ्या हाती माहिती आली आहे की सहानी साहेब एक नवीन प्रोजेक्ट ओपन करतायत आणि ही गोष्ट मार्केटमध्ये कोणाला कळायच्या अगोदर मी सहानी साहेबांसोबत आज मीटिंग करू इच्छितो. मामी, या दह्यात काही मिळवलेलं तर नाहीये ना जे खाताच माझा पत्ता कट होईल? शैलू, गंगा, मी 2 दिवसाच्या मीटिंग साठी बनारसला आलोय ग, त्यामुळे मी तुला सांगू नाही शकत मी तुला कधी भेटू शकतो ते. तुम्ही बनारस मध्ये आहात? हा. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मीही बनारस मध्ये आहे, माझ्या मावशीकडे. म्हणजे आपलं भेटणं तर अजूनच सोपं झालं. अपूर्व सर, आपल्या कंपनीला सहानी साहेबांचं नवीन टेंडर मिळालंय. आय न्यू इट. व्हेरी गुड. बरं झालं हे टेंडर आपल्या कंपनीला मिळालं नाही तर आपल्या कंपनीला खूप मोठं नुकसान झालं असतं. हे तुमच्या प्रयत्नांमुळे शक्य झालंय. नाहीतर आधीच्या प्रोजेक्ट सारखं हे पण अगरवाल कंपनीला मिळालं असतं. ते कसं काय? सर, आपण आधीची किंमत लावलेली, अगरवाल आणि कंपनीने त्यापेक्षा फक्त 1 रुपया कमी किंमत लावली होती. आणि माहितीये सर, तुम्हीच अचानक लावलेली किंमत कमी केली. नवीन किमतीमुळे आपल्याला हे टेंडर मिळालं. नाहीतर याचा अर्थ माझा अंदाज तर खरा निघाला. कोणता अंदाज सर? नाही, काही नाही. मिश्राजी कुठे आहेत? ठीक. बाबा, अगं आकांक्षा, काय झालं? सगळं व्यवस्थित तर आहे ना? बाबा, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं, म्हणून तुम्हाला थोडा त्रास देते. काही हरकत नाही आकांक्षा, तुला जे बोलायचं ते बोल. बाबा, मला ते शैलू भाऊजी आणि गंगाबद्दल बोलायचं आहे. हे बघा आकांक्षा, आम्ही तुला आधी पण बोललेलो आहोत की आम्हाला या बाबतीत काही बोलायचं नाहीये. बाबा मला माहिती आहे, पण एकदाच, फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या. त्यानंतर तुमचा जो काही निर्णय असेल तो तुम्ही घ्या. बाबा, मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे की तुम्ही आत्यांच्या विरोधात जाऊन माझी बाजू घ्या. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आत्यांना खरं काय ते माहित नाहीये. म्हणूनच मला असं वाटतं की शैलू भाऊजी आणि गंगामध्ये जे काही बोलणं झालंय ते आपल्याला आत्यांना सांगायला हवं.
म्हणजे त्या निर्णय घेऊ शकतील की त्यांना पुढे काय करायचंय. तुला कसं माहिती की ताईला खरं नाही माहिती. बाबा, तुम्हाला आठवत असेल की आत्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं. हेच की शैलू भाऊजींनी आत्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण गंगा घरी येण्याआधी की त्यांच्या पार्टनरच्या घरी काय घडलं होतं. आणि जेव्हा गंगा घरी आली तोपर्यंत आत्यांचा गैरसमज झालेला होता आणि तिचं म्हणणं जराही न ऐकता आत्यांनी गंगाला घराबाहेर काढलं. बाबा, शैलू भाऊजींना हे माहित होतं की जर आत्यांना गंगाबद्दल खरं काय ते कळलं तर त्या शैलू भाऊजींना कधीच माफ नाही करणार. म्हणूनच शैलू भाऊजींनी गंगाला बोलण्याची संधीच दिली नाही. बाबा, पण आपण तर गंगाला तिची बाजू मांडण्याची एक संधी द्यायला हवी ना. बाबा, जर एखाद्या मुलीवर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला गेला तर आयुष्यभर ती ते सहन नाही करू शकणार. गंगाचं आयुष्य, तिचा विश्वास, समाजात तिची इज्जत शैलू भाऊजींनी सगळंच तिच्याकडनं हिरावून घेतलं. बाबा, तुम्ही फक्त एकदा हा विचार करा की शैलू भाऊजी चुकीचे असतील तर गंगावर हा केवढा मोठा अन्याय झालाय. आकांक्षा, जरी आम्ही तुझी गोष्ट ऐकली तरी काय वाढणार आहे. गंगा स्वतःला बरोबर सांगणार आणि शैलू स्वतःला. या गोष्टीचा निर्णय कसा होणार की कोण खरं आणि कोण खोटं. नाही बाबा, गंगा तीच खरी असं नाही म्हणणार. तिची बाजू तोच माणूस मांडेल ज्याच्या बरोबर शैलू भाऊजींनी गंगाचा सौदा केला होता. मला कळलं नाही. बाबा, मला गंगाची बाजू तुम्हा सगळ्यांसमोर मांडायची होती. म्हणूनच मी आणि विराजने मिळून एक प्लॅन बनवलाय. आम्ही त्या माणसाला इथे बोलवलंय जो शैलू भाऊजींचा पार्टनर आहे आणि गंगाला त्याला फोन करायला सांगितलं. आणि आपल्या नशिबाने तो माणूस इथेच बनारसमध्येच आहे. गंगाच्या म्हणण्यावर तो इथे यायला तयार झालाय. आता फक्त तो इथे येईल आणि खरं काय ते सगळं सांगेल. पण आकांक्षा, तो सगळं सत्य स्वतःच्या तोंडानं कसं स्वीकारल. बाबा, तुम्ही त्या सगळ्याची काळजी अजिबात करू नका. मला फक्त एक संधी द्या म्हणजे मी गंगाला न्याय मिळवून देऊ शकेन. बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार. ठीक आहे आकांक्षा, मी तुला एक संधी देतो. पण जर तू हे सिद्ध करू नाही शकलीस की शैलू चुकीचा आहे तर मग ताई जे म्हणेल ते मानावं लागेल. हो बाबा, मला मान्य आहे. पण आकांक्षा, तुला या सगळ्यात माझ्याकडून काय पाहिजे. बाबा, राज आपल्याकडे संध्याकाळी 4 वाजता येणार आहे आणि फक्त त्याच वेळी मी गंगालाही बोलवलंय. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की आत्यांना घेऊन हॉलच्या बाहेर कुठल्या अशा ठिकाणी उभं राहायला हवं जिथून तुम्हाला हॉलमध्ये जे काही घडतंय ते व्यवस्थित बघता येईल. बस, त्यानंतर जे होईल ते सगळं आपोआपच होईल. सुकन्या
गावच्या कन्या. ठीक आहे आकांक्षा, आम्ही ताईशी बोलून बघतो आणि काहीतरी सांगून तिला हॉलच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. बाबा, जर हा एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न नसता तर मी तुम्हाला असा त्रास दिलाच नसता. पण मला पूर्ण खात्री आहे बाबा की खरी गोष्ट तुम्हाला आणि आत्यांना कळल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की गंगावर केवढा मोठा अन्याय झालाय. माझ्यावर विश्वास ठेव बिंदिया. मी तुला तीच किंमत सांगितली होती जी अपूर्वाने साहनी साहेबांच्या नवीन प्रोजेक्टसाठी ठरवलेली. मी का म्हणून तुझ्याशी खोटं बोलेन? मिश्राजी, मला हे सगळं माहित नाही, कारण तुम्ही मला जी किंमत सांगितली होती त्यातून आपण 1 रुपया कमी ठेवला होता. पण जेव्हा टेंडर सबमिट केलं तेव्हा समजलं की अपूर्वाने ती किंमत ठेवलीच नव्हती. मिश्राजी, अपूर्वाने आपल्यापेक्षा कमी किंमत ठेवली आहे, ज्यामुळे त्याला हे टेंडर मिळालंय. कळत नाहीये बिंदिया, हे सगळं झालं कसं? मला तर काहीच कळत नाहीये. पण मिश्रा, मला सगळं समजून आलंय की हे सगळं कसं काय झालं. साहनी साहेबांचं एक प्रोजेक्ट माझ्या हातातून गेलं, पण मला एक कळलं नाही की हे माझ्या हातातून कसं गेलं. आणि अगरवाल, जो माझ्या समोर आतापर्यंत कुठलाही टेंडर जिंकला नव्हता, तो जिंकला. जेव्हा साहनीचा प्रोजेक्ट माझ्या हातातून गेला ना, तेव्हा मला खरंच कळलं नाही की हे काय झालंय. कारण अगरवाल माझ्या समोर आयुष्यात पहिल्यांदा जिंकला होता. पण मला आज कळलं की गद्दार माझ्या ऑफिसमध्येच होता. हॅलो अपूर्व, इंदिया, समोरच्याला फसवणं तर ही तुझी जुनी पद्धत आहे. त्यामुळे मला अजिबात आश्चर्य नाही झालं की तू त्या मिश्राला आपल्या जवळ कसं काय खेचलंस. आणि माहितीये, ज्या लोकांचा स्वतःचा आत्मसन्मान नसतो ना, ती लोक कुठल्याही थराला जातात. मला मिश्रावर आधीपासूनच संशय होता, म्हणून ते मी टेंडरची प्राइस बदलली आणि ते टेंडर मला मिळाले. अपूर्व, तू पाहिजे तेवढा प्रयत्न कर, पण शेवटी हार तुझीच होईल. अगं नाही 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 बिंदिया, या भ्रमामध्ये तू कधीच राहू नको की मी नेहमी हरण्यासाठी घाबरतो. मी कधीच हारण्याला घाबरत नाही. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य खरंच वाटतंय की तुझ्यासारख्या मुलीला ओळखण्यात मी चूक कशी काय केली. का मी तुला ओळखण्यामध्ये एवढा उशीर करत गेलो? नाहीतर मी तुला अगोदरच माझ्या घरातून धक्के मारून बाहेर काढलं असतं. अपूर्व, हे बघ बिंदिया, माझी गोष्ट लक्षपूर्वक आहे. तू किती पण प्रयत्न कर ग बिंदिया, किंवा या मिश्रासारख्या गद्दार लोकांना तो तुझ्या आसपास कितीही वेळा ठेव, पण या अपूर्वला सहजासहजी हरवणं एवढं शक्य नाही. मी तुझ्यासाठी एक सोपा रस्ता सांगू. आता घरी जाऊन गपचूप आपलं सामान बांध आणि हे शहर सोडून गपचूप चालती हो.
सुकन्या आमच्या कन्या. मिश्रा, मला हे माहित नाही की तू त्या लालची बिंदियाच्या बोलण्यामध्ये कसा आलास, पण ज्या कंपनीमध्ये तू वर्षानुवर्ष काम करतोयस, ज्या कंपनीने तुला वर्षानुवर्ष पोसलाय, त्या कंपनीचं नुकसान करण्याआधी तुझ्या डोक्यात एकदा देखील विचार नाही आला? अपूर्व, ज्या कंपनीबद्दल तू हे बोलतोयस ना, त्या कंपनीला मी रक्त आटवून वाढवलंय, आणि जेव्हा त्याची फळं मिळायची वेळ आली त्यावेळेला तू मध्ये आलास. तू फक्त माझं प्रमोशनच नाही अडवलंस, माझ्या पगारावर ही गदा आणलीस. त्यामुळे आज मी जे काही केलं ना तुझ्या बरोबर, ते तर मी खूप आधी करायला हवं होतं. मिश्रा, जर तुझ्यामध्ये ती लायकी असती ना, आज ज्या खुर्चीमध्ये मी बसलोय ना, त्या खुर्चीचा मान खरं तर तुझा असायला हवा होता. त्यामुळे आपल्या कमीपणाचं ओझं कोणा दुसऱ्याच्या खांद्यावर टाकण्याची चूक नका करू मिश्रा. आणि एक गोष्ट, आजच्या नंतर या ऑफिसच्या समोर दिसलात ना तर बघा. ठीक आहे अपूर्व, मीही बघून घेईन. जर तुला तुझी जागा नाही दाखवली ना, तर माझं नाव पण मिश्रा नाही. मिश्रा, मला माझी जागा दाखवण्याची चूक करू नकोस, कारण आजच्या नंतर तुला तुझा जास्त विचार करावा लागेल. कारण आजच्या नंतर मी सगळ्या कंपन्यांना हेच सांगणार आहे की मिश्राजीने कसा या कंपनी सोबत फ्रॉड केलाय तो. समजलास? अँड नाव गेट लॉस्ट. काळजी नको करूस ताई, सगळं नीट होईल. खूप भीती वाटतेय पार्वती. आकांक्षाने खूप मोठ्या कामाची जबाबदारी स्वतःवर घेतली. देव न करो आणि काही चुकीचं घडलं ना, तर बिचारीला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागेल. असं काही होणार नाही ताई, कारण आकांक्षा एकटी नाहीये, तिच्यासोबत विराज सुद्धा आहे. आकांक्षाताई म्हणाली की पहिल्यांदा आपल्या सासरे मामांकडे येतेस तर व्यवस्थित तयार होऊन ये. आकांक्षा अगदी बरोबर बोलतेय. आज नक्की असं काहीतरी होईल ज्यामुळे तुझा मान सन्मान तुला पुन्हा मिळेल, आणि शैलूला सुद्धा त्याची चूक मानावीच लागेल. आता आपल्याला निघायला हवं पार्वती, नाहीतर उशीर होईल. आई भवानी तुझं रक्षण करो आणि तुला नवा मार्ग मिळो. चल गंगा. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं दिनू? कसला विचार करतोय? नाही आई, काही नाही. आता आईपासनं लपवणार वय तू? सांग तरी काय झालंय? आई, त्या आम्ही अम्मा, अम्मा, शैलूला आता परत जायचंय. म्हणत होता की
त्याचं आता इथं मन लागत नाही, म्हणून त्याला आता परत जायचंय. का काय झालं आता? का मन नाही लागत त्याचं? अजून काय व्हायचंय अम्मा? जेव्हापासनं विराज आणि आकांक्षा गंगाबद्दल बोलते, शैलूला लय वाईट वाटायला लागले बघ. आणि तो म्हणतोय की जर घरातलंच त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही ती, तर मग बिनकामाचा इथं कशाला राहायचं. आणि तो म्हणूनच लक्ष लगेच इथनं जायचं म्हणतोय. आणि अम्मा, मला बी असंच वाटतंय की शैलू बरोबर म्हणतोय, आम्ही इथनं परत जायला पाहिजे. ताई, प्रत्येक घरात असले लहान मोठे भांडण तंटे चालूच असतात. या सगळ्यात अशी काळजी करण्याची काय मोठी गोष्ट. आकांक्षाच्या बोलण्याचं तू वाईट नको माणूस. भाऊ, आता जर का शैलूलाच इथं राहावंसं वाटत नाही तर मी काय करू रे? आता मी तर त्याला ह्यासाठीच इथं आणलं होतं नव, की तुझ्या बरोबर राहून तो तुझं काम शिकल आणि तुझ्या छत्रछायेत राहील. पण नशिबात जे लिहिलेलं असतं तेच होतं बघ. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती, लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या